नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शिवसेनेसाठी कोकणातला राजकारणातला आणि समाजकारणातला अत्यंत आश्वासक चेहरा म्हणजे उदय सामंत, राज्याचे माजी मंत्री. आणि हा चेहरा शिंदे गटासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. उदय सामंत जय महाराष्ट्राच्या स्टुडिओत आलेले आहेत. खूप स्वागत आहे आपलं. मला एक सांगा की खूप सर्वात शेवटी गुवाहाटीला पोहोचले ते उदय सामंत. उदय सामंत यांच्या मनामध्ये नेमकं द्वंद्व सुरू होतं. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 20 तारखेला विधान परिषदेची ज्यावेळी निवडणूक झाली त्याच्या संध्याकाळी हा प्रकार घडला. शिंदे साहेबांनी या उठावाचं पाऊल उचललं. मी 21 पासून 24 तारखेपर्यंत या सगळ्यांसोबत होतो. राष्ट्रीय कार्यकारिणीला देखील शिवसेनेच्या उपस्थित होतो. आणि माझी त्यावेळीची मनापासूनची इच्छा अशी होती की शिंदेसाहेब हे शिवसेनेतले एक फार मोठे नेते आहेत. लोकांच्या उपयोगी पडणारा हा सर्वसामान्यांचा नेता आहे. आमदारांच्या सुखदुःखामध्ये सामील होणारा हा नेता आहे. आणि म्हणून तोडण्यापेक्षा जोडणं आवश्यक आहे आणि त्याचा प्रयत्न सगळ्यांनी करावा अशा पद्धतीची त्या 4 दिवसातली माझी भूमिका होती. पण एकंदरीत असं लक्षात आलं की शिंदेसाहेब कदाचित उद्धव साहेबांपासून लांब गेल्यामुळं स्वतःची स्पेस तयार करणारी काही लोक त्या ठिकाणी होती आणि म्हणून हा जोडण्याचा प्रयत्न झाला नाही. आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वेळी देखील मी हा प्रयत्न केला की कुठेतरी हे जोडलं पाहिजे. कारण शिंदे साहेबांनी तर माझ्या मतदारसंघामध्ये शिंदे साहेबांनी जे जे मी रत्नागिरी शहराला मागितलं ते देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. इतका भरीव निधी त्यांनी नगरविकास खात्याच्या माध्यमातून आम्हाला दिला. पण हे सगळं करत असताना एखादा शिवसेनेचा नेता किंवा पक्षाचा नेता किंवा संघटनेचा नेता नाराज होऊन काहीतरी निर्णय करतो, उठाव करतो, पण त्याच पक्षात असतो, त्याच पक्षात राहून हा आवाज उठवतो. तो आवाज कशासाठी उठवलाय ही विचारणा देखील केली गेली पाहिजे होती. परंतु काही लोकांनी शिंदेसाहेब जातात तर ते गेलेच पाहिजे अशा पद्धतीचे प्रयत्न झाले आणि म्हणून मी देखील निर्णय घेतला की आपण शिंदेसाहेबांचं समर्थन. पण ते जाता जाता इतकं प्रचंड मोठं नुकसान होईल असं मात्र कुणालाच वाटलं नव्हतं. शेवटी एक आमदार नाराज जरी असला, 2 असला तरी आपण विचार करतो. ग्रामपंचायतीचा सदस्य जरी नाराज असला तरी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या गोष्टीचा विचार करतो. नगरपंचायतीचा नगरसेवक नाराज असला तरी आम्ही विचार करतो. आमच्या मतदारसंघामध्ये इथं तर 40 आमदार जाणार होते. त्याच्यातले काही 17 ते 18 आमदार ऑलरेडी शिंदे साहेबांबरोबर गेलेले होते. आणि म्हणून मला असं वाटतं की ग्रामपंचायत सदस्य इकडून तिकडे जात असताना जर आम्ही विधानसभेचे सदस्य किंवा लोकसभेचे सदस्य त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो, मग हा प्रयत्न का होऊ शकला नाही हाच विचार माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केला. पण एक प्रश्न लोकांच्या मनामध्ये होता की जे गेलेत ते गेलेच अगदी सुरुवातीला, आणि त्याची सुरुवाती मुळात 5, 6, 10 या आकड्यांपासून झाली. पण नंतर शिंदे गटाचा जोर खूप वाढत गेला आणि हा जोर जसजसा वाढत गेला तसतसे निर्णय नेत्यांनी घेतले किंवा कार्यकर्त्यांनी घेतले किंवा खासदारही असतील. हा शिंदे गटाच्या नंतरच्या काळातला जो वाढता प्रभाव होता हा तुमच्यावर झाला की तुमच्या मनात शिंदे गटासोबत जायचं काही मनात होतं आणि तुम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करत होता की ठाकरे आणि शिंदे एकत्र यावेत? नाही, मी ज्या दिवशी गेलो, ज्या रात्री मी गेलो त्या दिवशी देखील हा प्रयत्न करण्याचा मी प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला. महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळी 1-2 नव्हे, माझ्या अगोदर, कारण माझा क्रमांक 36वा होता, मी 36 नंबरला तिथे जाणार होतो. पण सुरुवातीचे 35 का गेले ह्याचं आत्मचिंतन देखील होत नाही आणि ते उद्धव साहेबांना करायला दिलं जात नाही ह्याची फार मोठी खंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये होती. म्हणून आम्ही शिंदे गट स्थापनच केला. याला विरोध कोणाचा होता? नाही, आता सगळे आपल्याला पण सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीनं विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, अनेक कमिटमेंट अन्य लोकांना केलेल्या होत्या, पण तरी देखील ते आपण पूर्ण करू शकलो नाही. नंतर आम्ही तिथे गेल्यानंतर ज्या पद्धतीची वक्तव्य झाली ह्या सगळ्या गोष्टीला सगळे आमदार नाराज झालेले होते. आणि पहिल्या दिवशीपासून त्यांची भूमिका अशी होती की ज्या घटक पक्षांनी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या शिवसेनेमध्येच हा आवाज उठवून आम्ही बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहोत आणि ती शिवसेना पुढे आम्ही नेणार आहोत अशा पद्धतीची भूमिका शिंदे साहेबांनी घेतली. आणि आज देखील मला सांगताना आनंद होतोय की आज देखील सुप्रीम कोर्टामध्ये आमची बाजू मांडत असताना साळवे साहेबांनी हीच बाजू मांडली. एखाद्या पक्षामध्ये बहुमतानं एखादा आवाज उठवणं आणि तिथं करेक्शन करणं ही बंडखोरी होऊ शकत नाही. आम्ही शिवसेनेमध्येच आहोत, शिवसेनेचाच आम्ही विचार नेणार आहोत आणि हे शिंदे साहेब. पण एकीकडे प्रश्न असा आहे की हे सगळं असताना, हा विचार मांडत असताना, ही बाजू आपली सर्वत्र मांडत असताना हकालपट्टीचा जो प्रकार एक सुरू झालाय, म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडनं त्या शिवसेनेकडनं सुद्धा हकालपट्टी केली जाते आणि मग त्या ठिकाणी पुनर्नियुक्ती शिंदे गटाकडून केली जाते.
हे काही एक वेगळं वातावरण आपल्याला गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पाहायला मिळतं. शेवटी एखाद्या संघटनेमध्ये दोन विचार झाल्यानंतर ही परिस्थिती निर्माण होते आणि हे अनेक वेळा महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. 1978 सालामध्ये बघितलं आहे, त्याच्यानंतर नारायण राणेंच्या रूपानं बघितलेलं आहे, राज ठाकरेंच्या रूपानं बघितलेलं आहे, अन्य सगळ्या छगन भुजबळांच्या रूपानं बघितलेलं आहे. परंतु हे जे म्हणजे ही जी मोहीम होती, हा जो उठाव होता, या उठावामध्ये 40 आमदार, 12 खासदार, 10 अपक्ष, आता तर अनेक जिल्हा प्रमुख, अनेक नगरसेवक हे सामील एवढ्यासाठीच होत आहेत की बाळासाहेबांनी आखून दिलेली जी शिवसेना आहे, या शिवसेनेला खरोखरच घटक पक्षाच्या विळख्यातनं बाहेर काढणं, ज्या पद्धतीनं शिवसैनिकाचं खच्चीकरण होत होतं त्याला न्याय मिळवून देणं, आणि तो न्याय मिळवून देत असताना दुसऱ्या कुठच्याही पक्षात नाही, आम्ही शिवसेनेतच आहोत, शिवसेनेचीच भूमिका त्यांच्यापर्यंत मांडणं. आणि तुम्हाला कळत असेल किंवा आश्चर्य असेल की दर दिवशी हजारो लोक आज एकनाथ शिंदे साहेबांचं समर्थन करण्यासाठी येत आहेत. आपण शिवसेना जी बाळासाहेबांची होती ती पुढे नेण्याचा प्रयत्न करताय, म्हणून आम्ही तुमचं समर्थन करतोय, अशी रोज हजारो लोक येत आहेत. आणि म्हणून ही भूमिका आता जनतेला देखील पटायला लागली. अगदी अगदी आपण पाहिलं असं की या सगळ्या बंडाच्या अगोदर महत्वाच्या वेगवेगळ्या विभागातल्या बैठका सुरू होत्या. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी नाराजी आपल्याला शिवसेनेमध्ये पाहायला होती, तुम्ही त्या बैठकांमध्ये सहभागी झाला असेल, तर अशा ठिकाणची नाराजी शमवण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरेंचे प्रयत्न सुरूच होते. तुम्ही अनेक बैठकात सहभागी झाला असाल. मी कोकणच्या बैठकीमध्ये सहभागी होतो, अन्य काही रिजनमधल्या बैठकांमध्ये सहभागी होतो. परंतु या बैठकांमधनं आवाज एकच यायचा की ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला आहे आणि 2 नंबरला घटक पक्षाचा उमेदवार आहे, तिथे शिवसेनेला ताकद देण्यापेक्षा, शिवसेनेच्या आमदाराला ताकद देण्यापेक्षा जे 2 नंबरला पराभूत झालेले जे उमेदवार होते त्यांना निधी देणं आणि त्यांना आमच्या डोक्यावर आणून बसवणं, ही प्रक्रिया कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे, असं अनेक खासदारांनी, आमदारांनी देखील त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं. सगळ्यात महत्त्वाची बाब आपल्याला सांगितली पाहिजे की 2 वर्षापूर्वी आपल्याकडे विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, 5 जागांसाठी निवडणुका झाल्या. 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जिंकल्या, 2 जागा काँग्रेस पक्षानं जिंकल्या, आणि जी शिवसेनेची जागा होती, श्रीकांत देशपांडे नावाचे सर्वसामान्य कार्यकर्ते होते, ते पराभूत झाले. अमरावतीचे पराभूत कोणी केलं? अपक्षानं केलं. आणि 8 दिवसानं अपक्ष कुठे जाऊन मिळाला? तर तो काँग्रेसचा सहयोगी सदस्य झाला. म्हणजे तुमच्यासमोर सरळ चित्र आहे की त्या विधान परिषदेमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्याला जाण्यामध्ये यश आलं नाही किंवा रोखलं गेलं. तेच राज्यसभेमध्ये आपल्याला बघायला मिळालं. छत्रपती संभाजीराजेंना पुरस्कृत करण्याचा निर्णय झाला. छत्रपती संभाजीराजे जे पत्रकार परिषदेमध्ये सांगत होते की एका कॅबिनेट मिनिस्टरनं माझा ड्राफ्ट तयार केला, आज मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की तो कॅबिनेट मिनिस्टर मी होतो. छत्रपती संभाजीराजेंना आम्ही पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे पक्षानं निर्णय घेतला, आणि काही कालावधीनंतर सांगण्यात आलं की संजय पवारांना राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये चांगला संदेश गेला की एका सर्वसामान्य शिवसैनिकाला, जिल्हा प्रमुखाला उद्धव साहेबांनी राज्यसभेचं तिकीट दिलेलं आहे. कोटा ठरवण्यात आला. शिवसेनेला 42 मतं, काँग्रेसला 42 मतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 42 मतं. प्रिफरन्शियल वोटिंगमध्ये संजय पवार हे पहिल्या 3 मतांना पराभूत झाले. मग ती 3 मतं कुठे वाढली? तर जो 42चा कोटा होता तो काँग्रेसनं 44 केला, जो राष्ट्रवादीचा 42चा कोटा होता तो 43 केला. मग अशा पद्धतीनं त्या संजय पवारांना देखील राज्यसभेमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. मग मला एक याच्यामधलं कळत नाही की सर्वसामान्य शिवसैनिकाला कुठच्याच सभागृहामध्ये जायला द्यायचं नाही, ही जी काही घटक पक्षांची भूमिका होती त्याच्या विरोधात एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला. ज्या नेत्यांवर आणि ज्या पक्षावर आरोप केला जातो तो पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. या सगळ्या शिंदे गटांकडून जे आरोप प्रत्यारोप होत आहेत ते उद्धव ठाकरे यांच्यावरती थेट शरसंधान करत नाही किंवा टीका करतात. संजय राऊतांवर टीका आहे, संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मदत करतात म्हणून आरोप होत आहे. तुम्ही जे आता बोलताय त्यात अशी एक नवी माहिती पुढे आली आणि रामदास कदमांनी आणि त्यांच्या मुलानं सुद्धा हा आरोप केलेला आहे की कोकणामध्ये 2ऱ्या क्रमांकाच्या आमदाराला अजित पवारांनी निधी देण्याचं काम सुरू केलं, पण त्यांना कोणीही थांबवलं नाही. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होता, तुम्हाला जास्त माहिती असेल की काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पावलं कशी ती उचलतात किंवा कशी रणनीती त्यांची असते. जे खरं आणि कौतुक आहे ते केलं पाहिजे. सकाळी 7 वाजता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे कामाला सुरुवात करायचे. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं ते काम करायचे. शिवसेनेचे देखील अनेक पदाधिकारी त्यांच्याकडे जायचे. परंतु त्यांची सिस्टीम अशी होती की ती सकाळी 7 वाजता कामाला सुरू करायची, रात्री 12-12 वाजेपर्यंत काम करायचे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो कोकणातला विषय झाला ती दापोली आणि मंडणगड, जिथे योगेश कदम हे आमचे पहिल्या टर्मचे आमदार आहेत, तिथं मला पुढे करून
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आम्ही युती केली आणि ज्या शिवसेनेच्या ताब्यातल्या नगरपंचायती होत्या त्या आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिल्या. हे कशासाठी झालं तर आपल्याला हे देखील माहिती आहे की जो काही वाद त्या ठिकाणी होता, वैयक्तिक वाद होता, त्याच्यामध्ये रामदास भाई शिवसेनेमध्ये शांत होते, त्यांना बोलू नका म्हणून सांगितलेलं होतं. परंतु त्यांचे चिरंजीव योगेश कदम हे पहिल्या टर्मला काम करत असताना शिवसेनेला बाजूला ठेवून ज्या पद्धतीनं तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद दिली गेली हे कुठेतरी रामदास भाईंना खटकत होतं, योगेशजींना खटकत होतं आणि याला समोर कोणाला केलेलं होतं तर मला केलेलं होतं. शेवटी या सगळ्या प्रोसेसमध्ये शिवसेनेचा आदेश म्हणून, साहेबांचा आदेश म्हणून मी योगेश कदमांच्या विरोधामध्ये देखील प्रचार केला. परंतु शेवटी प्रचार केल्यानंतर आम्ही साध्य काय केलं तर शिवसेनेचे नगराध्यक्ष बसवण्यापेक्षा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बसवले. ही जी कुठं खतखत होती प्रत्येकाच्या मनामध्ये त्याला शिंदे साहेबांनी वाट करून दिली, वाव करून दिला आणि म्हणूनच हे फार मोठा उठाव झाला, ही मोहीम झाली. अगदी आपण पाहतोय की रोज नवे नवे बॉम्ब फुटताना दिसत आहेत या बंडामध्ये. आता राहुल शेवाळे असं म्हणाले होते की 2021च्या म्हणजे जून महिन्यामध्ये 2021ला मोदीजींशी जी भेट झाली उद्धव ठाकरेंची त्यात उद्धवजी असं म्हणाले की आपण पुन्हा एकदा युती करायला तयार आहोत. म्हणजे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात असताना सुद्धा उद्धव ठाकरे असं म्हणाले असतील मोदीजींना की आम्हाला पुन्हा एकदा युतीचं सरकार हवंय. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर जी खासदारांची बैठक झाली त्याच्यामध्ये ही चर्चा झाली अशी आम्ही ऐकवत आहोत. परंतु एक महत्वाची गोष्ट आहे की जरी आम्ही हा उठाव केलेला असला शिवसेनेमध्ये राहून तरी देखील आम्ही मात्र भाजपच्या प्रमुख नेतेमंडळींना सांगितलं की आम्ही जरी उठाव केलेला असला, आम्ही जरी घटक पक्षामुळं उद्धव साहेबांच्या विचाराशी सहमत नसलो तरी देखील शिवसेनेच्या उद्धव साहेबांबद्दल कुणीही वाईट बोललेलं आम्हाला चालणार नाही अशा पद्धतीची भूमिका ही आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील सांगितली, आमचे प्रतोद दीपक केसरकरने देखील सांगितली, स्वतः शिंदे साहेबांनी देखील सांगितली. त्याच्यामुळे उद्धव साहेबांचा अनादर करण्याचा कुठेही प्रश्न येत नाही. परंतु जी सिस्टीम होती आणि सिस्टीम काय होती की घटक पक्षाच्या विळख्यातनं बाहेर काढणं, तो विळखा मोडण्याचा प्रयत्नच कोण करत नव्हता, तो प्रयत्न शिंदे साहेबांनी केला. समजा आपण असं म्हणूया की उद्या उद्धव ठाकरे यांनी ज्या सगळ्या नेत्यांवरती आरोप आहेत त्यांना जर बाजूला केलं आणि नव्या नेत्यांना जर संधी दिली तर काय शक्यता आहे पुन्हा शिंदे आणि उद्धव एकत्र येण्याची? नाही मनोजी, ही तर संधी पहिल्यांदाच होती. शिंदे साहेबांचा पहिला जो फोन झाला त्यावेळी मी पहिल्या प्रोसेसमध्ये होतो. शिंदे साहेबांनी सांगितलं की पहिले घटक पक्षांना बाजूला करा, आमची सगळी तयारी आहे. परंतु घटक पक्षांना बाजूला करायचं की नाही ह्याच्यावर मतांतर होती. स्वतः मी असेन, गुलाबराव पाटील असतील, दादासाहेब भुसे असतील, संजय राठोड असतील, दीपक केसरकर असतील, या 5 आम्ही जे मंत्री म्हणून काम केलेले आहेत त्यांनी उद्धव साहेबांची भेट घेऊन आम्ही उद्धव साहेबांना हे सांगितलं देखील. परंतु तिथं देखील अशी चर्चा झाली की याच्यामध्ये कुणी पुढे जायचं, कुणी मागे यायचं. मग आम्ही सांगितलं की शिंदे साहेबांशी आपण चर्चा करून घ्या, हे त्याच वेळी ठरलेलं होतं. आणि आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की 10 अपक्ष आणि 40 शिवसेनेचे आमदार यांनी सगळे अधिकार हे एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत आणि शिवसेना आणि भाजपची युती झालेली आहे. त्याच्यामुळे वरच्या स्तरावरच्या तिन्ही सिस्टम ज्या आहेत त्यांना एकत्र बोलावं लागेल तरच हा निर्णय होऊ शकतो. त्याच्यामध्ये उद्धव साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि भाजपचे मोठे नेते असतील. मी जो प्रश्न विचारला होता राहुल शेवाळ्याच्या संदर्भातला त्यातली बातमी अशी होती की आधी ते तयारी होते, नंतर 12 आमदारांचं निलंबन झालं विधानसभेत आणि हे निलंबन आणि त्यावरून एक नाराजी नाट्य सुरू झालं. म्हणजे केंद्रातले भाजपाचे शीर्षस्थ जे नेते होते, ज्येष्ठ नेते, त्यांचा संताप झाला आणि म्हणून तो युतीचा निर्णय फिसकटला आणि युती करायची नाही अशा प्रकारचा निर्णय भाजपच्या दिल्लीच्या गोटात झाला. असं होऊ शकतं? तर या सगळ्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिलेली आहे. त्या बैठकीला ते होते असं त्यांचं म्हणणं आहे आणि राहुल शेवाळेंशी चर्चा केल्याशिवाय त्याच्यावर बोलणं योग्य नाही. पण राहुल शेवाळेंनी जाहीरपणानं सांगितलंय की असं असं हे झालेलं होतं, त्याच्यानंतर 12 लोक डिस्क्वालिफाय झाली आणि त्याच्यानंतर चर्चा थांबली. हे साक्षी असलेलं स्वतः राहुल शेवाळेंनी सांगितलेले असल्यामुळं मला असं वाटतं की ते योग्यच असणार आहे. अगदी. मला एक सांगा, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएच्या उमेदवाराला म्हणजे द्रौपदी मुर्मूला पाठिंबा दिला. आता ज्या खासदारांची नाराजी होती त्यांच्याच मनाप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला. तो निर्णय घेऊन सुद्धा शिंदे गटासोबत 12 खासदार का गेले असतील? तर त्यांचे देखील काही जे मुद्दे आहेत त्याचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे की एनडीए म्हणूनच सगळे खासदार निवडून आले, सगळे आम्ही एकत्र येऊन लढाई लढलो आणि त्याच्यामध्ये आम्हाला विजय संपादन झाला म्हणून एनडीएच्या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा द्या अशी त्यांची भूमिका होती. आणि आज देखील त्यांची हीच भूमिका आहे की आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाबरोबर युती करून निवडून आलेलो नाही,
तर आम्ही भाजप बरोबर युती करून निवडून आलेलो आहे. त्याच्यामुळे शिवसेना आणि भाजप ही युती कायम असावी आणि म्हणून आम्ही सगळे एनडीए मध्ये आहोत, अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे आणि ती त्यांच्या स्तरावर योग्य आहे. अगदी. मला एक सांगा की उद्धव ठाकरे जर पुन्हा एकदा शिंदे गटासोबत येण्यासाठी तयार असतील तर ही म्हणजे पुन्हा मेल मिलाप किंवा पुन्हा एकदा हे सर्व नेते एकत्र येऊ शकतात, शिवसेना एकसंध राहू शकते, अशा प्रकारचा विचार अनेकांनी मांडला. आता तुम्ही म्हणता की भाजपातले ज्येष्ठ नेते एकत्र यायला पाहिजे, अर्थात फडणवीसांपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. मग शिंदे यांना तुम्ही पूर्ण अधिकार दिले म्हणून ते, आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सोबतीला असणारे आणखी कोणी असतील. राऊत तुम्हाला चालत नाही, अनेकांनी राऊतांवरती आरोप तसे केलेले. आता हे सगळं जुळून यायला खूप उशीर लागू शकतो किंवा वेळ लागू शकतो किंवा याती काही आणखी काही अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणजे साध्य करायचे की शिंदे आणि उद्धव यांना एकत्र आणायचं, उद्धव ठाकरे यांना, ते कसं काय शक्य होईल? काल आपण सगळ्या चॅनलनी शिवसेनेचे नेते रामदास भाईंची पण एक मुलाखत दाखवली. ते जरी भावनिक झालेले असले, ते कटू जरी बोललेले असले, त्यांच्या मुलाखतीचा एक मतितार्थ असा आहे, कारण मी आता इथे येताना त्यांनाच भेटून आलो. त्यांनी असं सांगितलं की ह्याला थोडाफार आता वेळ लागणार आहे. ज्यावेळी सरकार स्थापन करायची वेळ होती त्यावेळी एकनाथ शिंदे साहेब असतील, रामदास भाई असतील, यांनी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊ नका अशा पद्धतीची भूमिका घेतली होती असं त्यांचं म्हणणं, आणि त्याच्यानंतर ही महाविकास आघाडी झाली. आता याच्यातनं मार्ग काढायचा असेल तर जी खरोखरच सिस्टमनं काम करावं लागणार आहे. कारण आजची जी भूमिका आहे, आज दोन्ही बाजू ह्या कोर्टामध्ये आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये आहेत. दोन्ही बाजूंना आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये लढतोय. प्रतोद कोण आहे, गटप्रमुख कोण आहेत, याच्याबद्दल आमची बाजू जी आहे ती कायदेशीर भक्कम आहे. आणि असं असताना या सगळ्यातनं मार्ग काढताना ज्येष्ठ माणसानंच याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. आणि आम्ही तर सगळे अधिकार जे आहेत, आमच्या शिंदे साहेबांच्या समर्थकांनी जे सगळे अधिकार दिलेले आहेत ते शिंदे साहेबांना दिलेले आहेत. त्याच्यामध्ये देवेंद्रजी आहेत, आपण जसं म्हणता तसं दिल्लीचे नेते आहेत. आणि मगाशी आपण जो एक शब्दप्रयोग केला की उद्धव साहेब आणि आजूबाजूचे, ह्याच्यामध्ये आजूबाजूचे घेतले तर कधीच जुळणार नाही. म्हणून उद्धव साहेबांनीच चर्चा करावी लागेल, मनाचा मोठेपणा दाखवून त्याच्यातनं काहीतरी मार्ग निघू शकतो. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. ब्रेक नंतर महाराष्ट्राच्या शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार यावरही आपण उदय सामंत यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्रवर विशेष मुलाखत उदय सामंत यांच्यासोबत. पुन्हा एकदा उदय सामंत, आणि ते आपल्यासोबत जोडलेलेच आहेत. उदय सामंत, महाराष्ट्राच्या शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? कारण राज्यामधली परिस्थिती आपण पाहताय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पूरग्रस्त भागाचा दौरा करतायत. शिक्षण, आरोग्य या सगळ्याच विषयातले ज्वलंत प्रश्न आवासून आपल्यासमोर उभे आहेत. याच्यामध्ये दोन गोष्टी मला सांगायच्या आहेत की विस्तार नाही म्हणून सरकारचं काम थांबलंय तर अजिबात नाही. आपण या 15 दिवसातले जर निर्णय बघितले असतील तर पेट्रोलचा भाव असेल, डिझेलचा भाव असेल, हा कमी करण्यामध्ये दोघांना यश आलेलं आहे. त्याच्यानंतर प्रोत्साहनपर 50,000 रुपये जे रेग्युलर कर्ज भरतायत त्यांना द्यायचे होते, ते देखील इतक्या वर्षाचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे. काही धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. जलयुक्त शिवार योजनेसारखी परत योजना सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. रस्त्यांची कामं केलेली आहेत. माझ्या जिल्ह्यातले देखील प्रश्न सुटलेले आहेत. नक्षलवादी जिल्ह्यातले प्रश्न सुटलेले आहेत. त्याच्यामुळे सरकार कुठे थांबलेलं नाही. जो काय आरोप सरकार थांबलं नाही, पण आपण पाहिलं कोकणात मागच्या वर्षी, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही मंत्री होता उद्धव ठाकरे सरकारमध्ये, त्यावेळेला आपण पाहिलं की उदय सामंत थेट तिथे पोहोचलेले आहेत. कोरोनाची परिस्थिती असेल, आव्हानात्मक असेल, शिक्षणाच्या काही समस्या असतील, त्या काळातल्या मंत्री म्हणून तुम्ही तिथे पोहोचत होता किंवा बाकी काही मंत्री पोहोचत होते. किंवा फडणवीसचं जेव्हा पूर्वी सरकार होतं त्याही वेळेला हीच परिस्थिती होती. जाण्याचा प्रत्येक मंत्री प्रयत्न करतो. असं होताना दिसत नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री किती काळपर्यंत तिथे जाणार? म्हणून या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा कधी होईल असा जसा प्रश्न विरोधी पक्षांच्या मनामध्ये, आणि त्यावरून ते टीका करतात शिंदे सरकारवर किंवा फडणवीस सरकारवर, शिंदे आणि फडणवीस सरकारवर, अशा सामान्य जनांमध्येही हा प्रश्न विचारला जातो.
आजच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींची देखील पत्रकार परिषद झाली. आपण सगळ्यांनीच ती ऐकली असेल. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय की कुठेही कोर्टाच्या किंवा न्यायालयाच्या या सगळ्या प्रकरणामुळे आमचा विस्तार रखडला अशातला भाग नाही. येत्या काही दिवसात तो आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार करतोय आणि शेवटी आमच्या 50 मी जणांनी ती पत्रकार परिषद पाहिली, त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं की लवकरच होणार आहे. फडणवीस आहेत ते, म्हणजे ज्या प्रश्नावर जे उत्तर द्यायचं आहे ते देतात. पण तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार हा लवकर होणं गरजेचं आहे जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून. ते नक्कीच लवकर होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं दोघेही नेते म्हणजे एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, लवकरात लवकर पावलं टाकतील. कुठेही त्याच्यामध्ये वादविवाद आहेत किंवा खाते वाटपावरनं कुठं आमची चर्चा रंगलेली अशातला भाग नाही. आम्ही 50 जणांनी शिंदे साहेबांना अधिकार दिलेला आहे. देवेंद्रजी स्वतः तिथे आहेत. ते लवकर दोघं चर्चा करतील आणि लवकरात लवकर जो जनतेला अपेक्षित आहे तो मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. शिंदे गटामध्ये जळगाव त्या भागातनं चिमणराव पाटील आहेत, गुलाबराव पाटील मंत्रीच होते, आणि एक किशोर पाटील म्हणून आहेत. तिन्ही पाटलांमध्ये मंत्रिपदासाठी एक रस्सीखेच असल्याचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. अशा वेळेला शिंदे गट किंवा शिंदे नेतृत्व म्हणून काय निर्णय घेतील असं वाटतं आपल्याला? कारण प्रत्येकाला सत्ता हवी असते, सत्तेत काम करायचं असतं. तर माझ्या जिल्ह्यामध्ये मी आहे, योगेशजी आहेत, तिकडे दीपक भाई आहेत, तिकडे भरत गोगावले आहेत, महेंद्र दळवी आहेत, महेंद्र थोरवे आहेत. पण आम्ही एका मतानं एकत्र आलेलो ते म्हणजे जी भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची आहे त्या भूमिकेचं आम्ही समर्थन केलेलं आणि त्यांना आम्ही सांगितलं आम्ही तुमच्यासोबत आलेलो आहोत. प्रतिनिधित्व करताना या 50 मधले कुणी जरी मंत्री केलेत तरी आम्ही कोणी नाराज होणार नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्यामध्ये अजिबात कॉम्पिटिशन नाही. देवेंद्रजींनी देखील एका बैठकीमध्ये असं सांगितलंय आम्हाला की त्यांच्यामध्ये देखील जे कोण इच्छुक आहेत त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन नाही. 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राचा विकास आम्हाला करायचा आहे, महाराष्ट्राला विकासात्मक पुढे न्यायचं आहे आणि म्हणून मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट व्हावी इच्छा असू शकते पण ती काही पूर्ण झाली नाही म्हणून आमच्या 50 पैकी कोण नाराज होतील अशातला अजिबात भाग. उदय सामंतांना कोणतं खातं चालेल किंवा कोणत्या खात्याचे मंत्री व्हायला तुम्हाला आवडेल? एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहेत. जशी पूर्वी सेवा करण्याची संधी दिली तसं कुठचीही संधी मला जरी दिली तरी देखील त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करेन. पण मला हेच पाहिजे आणि तेच पाहिजे अशी काही मागणी मी दोघांकडे केली नाही. तुमच्या खात्यामधल्या काही कामांची पूर्तता अजून व्हायची आहे का? काही कामं एक मंत्री झाल्यानंतर माणूस आपलं एक मिशन ठरवतो, ध्येय, की मला या खात्याचा मंत्री म्हणून हे काम करायचं आणि हे 5 वर्षात मी कठीण जरी असेल तरी मी माझं खातं सोडण्यापूर्वी हे काम मी पूर्ण करेन. नक्कीच ना, कारण अशा पद्धतीचा प्रसंग घडल्यानंतर जे डिपार्टमेंट पहिलं असतं त्याच्यातली काही कामं अपूर्ण राहिलेली असतात. पण ते शेवटी मंत्रिमंडळ आता नव्यानं बनतंय, त्या दोघांना कुठची जबाबदारी दिल्यानंतर आम्ही चांगलं काम करू शकतो हे आता ते ठरवणार आहेत. परफॉर्मन्स कशा पद्धतीनं महाराष्ट्रात असला पाहिजे याच्यावर ते ठरवणार आहेत. त्याच्यावर मी कुठचीही मागणी केलेली नाही. परंतु जर महाराष्ट्राची पुन्हा एकदा मंत्री म्हणून सेवा करण्याची संधी मला दिली तर मी योग्य पद्धतीने आणि खातं तेच मिळालं तर मी तेच सांगितलं ना, जी कुठची संधी मिळेल त्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं करत असताना आपल्याला आठवतं की कोरोनाच्या काळामध्ये आपण अत्यंत आव्हानात्मक पावलं उचलली होती. शिक्षण खात्यातले अनेक ज्वलंत प्रश्न होते आणि त्या सगळ्या प्रश्नांना सामोरं जाताना रोजची लढाई आपण कोरोनाच्या काळामध्ये पाहिली. ऑनलाईन ऑफलाईन वादही पाहिला. त्या काळाची आठवण सुद्धा होतच असेल आता, कारण आता मंत्रिमंडळाचा विस्तार काही दिवसात होईलच. नाही, तो काळ खरोखरच संघर्षमय होता आणि त्याच्यातनं फार राजकीय अनुभव मी घेतले. कारण 2-3 महिन्यानंतरच करोना आला. करोना आल्यानंतर परीक्षा घ्यायच्या की नाही घ्यायच्या, ऑनलाईन घ्यायच्या की ऑफलाईन घ्यायच्या हे देखील वादळ होतं. करोनामुळं आजूबाजूचे अनेक लोक आपल्या ओळखीचे असतील, नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील आम्हाला सोडून गेलेली होती. त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना काम करायचं होतं. परंतु त्याच्यातनं देखील आम्ही मागं हटलो नाही. म्हणजे प्रत्येक लाट करोनाची कशी होती याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. त्याच्यामुळे करोनामध्ये देखील शेवटी आपण लोकांचं काहीतरी देणं लागतो या भावनेतनं मी करोनामध्ये देखील काम केलं. माझ्या अनेक सहकार्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये जे काम केलं हा अनुभव जो आहे हा मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांच्याच राजकीय जीवनातला अतिशय महत्त्वाचा अनुभव आहे आणि त्याच्यातनं देखील आम्ही महाराष्ट्रापर्यंत पोहोचलो. म्हणजे जे वंदनीय बाळासाहेबांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारणाची संकल्पना मांडलेली होती ती घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो. आणि त्यातमध्ये करोना आला, कोविड आला, परीक्षा रद्द केल्या. मी अनेक वेळा विनोदानं सांगतो की परीक्षा रद्द केल्या, एक कुठेतरी परिस्थिती होती म्हणून परीक्षा रद्द केल्या होत्या. पण त्या परीक्षा रद्द केल्यामुळे मी एवढा फेमस झालो की गडचिरोलीपासून चांद्यापासून बांद्यापर्यंत उदय सामंत कोण आहे सांगायची वेळ आता येत नाही. म्हणजे खातं जरी माहीत नसलं तरी परीक्षा रद्द करणारा मंत्री आला एवढी तरी ओळख माझी महाराष्ट्राला झालेली आहे. पण ती देखील आवश्यकता होती. त्यावेळी जर परीक्षा रद्द केल्या नसत्या
तर ज्या पद्धतीनं पहिली लाट करोनाची आली होती ती आम्ही थोपवू शकलो नसतो. म्हणून अनेक चांगले वाईट निर्णय घेण्याची संधी मला मिळाली आणि त्या करोनाच्या माध्यमातून आम्ही सगळेच सहकारी हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलो. म्हणजे निर्णय भले लोकांना आवडो न आवडो, पण त्या काळाची गरज, त्या वेळेची गरज म्हणून असे काही कटू निर्णय घ्यावे लागतात. नक्कीच घेतले ना. आता त्यावेळी देखील प्रवाह होता की परीक्षा घ्यायच्या की नाही घ्यायच्या. ठीक आहे, त्याच्यावर आता बोलण्यात काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. ऑफलाईन की ऑनलाईन, पण झालं ना, करोना गेल्यानंतर विद्यार्थ्यांच्या टोकाच्या मागण्या असताना देखील आम्ही ऑफलाईन परीक्षा घेतल्या. आणि असा सगळा काळ तुम्ही अनुभवला आणि ज्या मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली तुम्ही काम करत होता ते मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचंही खूप कौतुक झालं आणि त्यांनी मुख्यमंत्री पदी अत्यंत चांगलं काम कोरोनाच्या काळात पाहिलं असंही म्हटलं जात होतं. नाही, व्यक्ती म्हणून आणि करोनातलं काम बघितलं असता उद्धव साहेबांबद्दल कसलाच आक्षेप नाही, उलट ते कौतुकास्पदच आहे आम्हाला. आणि अशा नेत्याच्या हाताखाली आम्ही काम केलं याचा अभिमान देखील आहे. महत्वाचा मुद्दा आहे की शिवसेना संघटनेच्या बाबतीमध्ये जे काही निर्णय व्हायला पाहिजे होते ते झाले नाहीत. आणि या करोनाच्या कालावधीमध्ये किंवा साहेबांच्या आजारपणामुळे असेल की ज्या पद्धतीनं शिवसेनेला बाजूला करण्याचा जो डाव होता तो हाणून पाडण्यासाठी शिंदे साहेबांनी ही उठावाची मोहीम घेतली होती. त्याच्यामुळे उद्धव साहेबांना कुणीही वाईट म्हटलेलं नाही, आम्हाला वाईट म्हणण्याचा अधिकार देखील नाही. उद्या उद्धव ठाकरे यांनी जर 4 पावलं ही मागे घेतली, आणखी शिंदे गटांसोबत म्हणजे त्याच शिवसैनिकांसोबत, शिवसेना नेत्यांसोबत पुन्हा हात मिळवणी करण्याचं ठरवलं, तर कुठे तुम्हाला आशेचा किरण दिसतो का? या संदर्भात जो निर्णय एकनाथजी शिंदे घेतील तो आम्हाला 50 आमदारांना त्यांच्या मनामध्ये काय आहे? त्यांनी चर्चा केली पाहिजे ना. माझं म्हणणं हेच आहे की आपण काही म्हणतो की विंडो ओपन केली पाहिजे, हे केली पाहिजे, त्यासाठी चर्चा झाली पाहिजे. आता चर्चा करत असताना आमच्यासारख्यांना मध्यस्थी घेण्यापेक्षा मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की 3 स्तरावरचे बरोबर, अगदी मोठे नेते आहेत त्यांनी ही चर्चा करावी आणि त्याच्यातनं चांगलं काहीतरी निष्पन्न करावं. पण तुम्ही शिवसेनेतच आहात, उद्धव ठाकरे यांच्यासोबत अत्यंत जवळून तुम्ही काम केलं. मला सांगा, आता महाविकास आघाडी तितकीशी काही मजबूत नाही, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं विचार करे. महापालिकेत स्वतंत्र लढायचं, एकत्र लढायचं. पवारांचं असं म्हणणं आहे, शरद पवार साहेबांचं, की आम्ही एकत्र लढावं अशी माझी भूमिका आहे निवडणुकांमध्ये किंवा आगामी संस्थांच्या असतील, पण पक्षाच्या पातळीवर विचार करावा लागेल असंही पवार म्हणाले. तसं असेल तर हे तिघेही एकत्र टिकून राहतील, अन्यथा समजा वेगळे झाले तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे भाजप सोबत जाऊ शकतात, काही अंदाज, शक्यता? नाही, हे आता सगळं उद्धव साहेबांनी आणि त्या स्तरावर ठरलं पाहिजे. परंतु आज एक मी मुलाखत आपल्या चॅनलवरनं ऐकली आणि बघितली, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते असं म्हणत होते की जे काही शिवसेनेमध्ये घडलं ते शिवसेनेनं निस्तारावं. म्हणजे असा त्याचा मतितार्थ होता, ते शिवसेनेच्या लोकांनी बघावं, त्याच्यामध्ये आमचा काही संबंध नाही. मग आता अशी भूमिका शिवसेनेमध्ये जी आहे ते शिवसेनेच्या तिथल्या काही गोष्टींमुळे झालेलं आहे असं इकडे सांगायचं आणि परत शिवसेनेबरोबर आम्ही जातो म्हणून सांगायचं. त्याच्यामुळे काय ते धोरण देखील स्पष्ट ठरलं पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल किंवा उद्धव साहेब असतील, यांची चर्चा काय होणार आहे हे आम्हाला कोणालाही माहीत नाही. परंतु आज आम्ही ज्या उद्देशानं उठाव केलाय, जी मोहीम आखलेली आहे ती मात्र एकनाथजींच्या नेतृत्वाखाली आहे आणि त्याचं समर्थन रामदास भाईंसारख्या ज्येष्ठ नेत्यांना केलेलं आहे. आनंदराव अडसूळ अत्यंत शांत होते. आनंदराव अडसूळ साहेबांसारख्या शिवसेनेच्या नेत्याने केलेलं आहे, शिवाजीराव आढळरावांसारख्या शिवसेनेच्या नेत्याने केलेलं आहे. त्याच्यामुळे वरिष्ठ लोक देखील एकनाथ शिंदे साहेबांचं समर्थन एवढ्यासाठीच करतायत की त्यांनी घेतलेली भूमिका जी आहे ही शिवसेना वाचवण्याची भूमिका घेतलेली आहे आणि या सगळ्या वाईट नजरेतनं घटक. पण यात कुठेही ठाकरे नसतील? नाही, तर परवा बघा तुम्ही कार्यकारिणी झाली, त्याच्यामध्ये मुख्य नेते असतील आणि उपनेते जाहीर झाले. त्याच्यामुळे जो काल आदर होता उद्धव साहेबांबद्दल तो आजही आहे ना. उद्या जे पक्षप्रमुख आहेत पक्षाचे ते तिथेच आहेतच ना. आज देखील आपण जर सुप्रीम कोर्टातले आर्ग्युमेंट बघितलं असेल तर त्याच्यामध्ये साळवे साहेबांनी हेच सांगितलेलं आहे की एखाद्या पक्षामध्ये आवाज उठवून आपलं मत मांडणं आणि त्याच्यासाठी उठाव करणं ही बंडखोरी होत नाही. 20 तारखेपासून आजच्या तारखेपर्यंत ह्या वेळेपर्यंत शिंदे साहेब हेच सांगतायत की मी शिवसेनेतच आहे, मी बाळासाहेबांचाच विचार पुढे नेतोय, आनंद दिघे साहेबांचाच विचार पुढे नेतोय, मी शिवसेनेतनं बाहेर गेलेलो नाही, मी शिवसेनेत राहूनच ही उठावाची मोहीम केलेली आहे, हे प्रत्येक वेळी त्यांनी सांगितलं. म्हणजे पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये त्यांचं पद हे कायम आहे असं आपल्याला म्हणता येईल ना. आहेच ना, त्यांच्या पदाला. आता काही लोकांनी सांगितलं की शिवसेना भवन आता एकनाथ शिंदे साहेब ताब्यात घेत आहेत, असला अजिबात वाईट विचार त्यांच्या मनामध्ये देखील नाही. पण जी कायदेशीर लढाई आहे ती एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सगळे लढतोय. शेवटी कायदेशीर लढाईमध्ये जे काय होईल त्याला सामोरं जाऊ. अगदी. पण या सगळ्या
प्रक्रियेमध्ये उद्धव ठाकरे यांना कुठेतरी राजकारणातनं शिवसेनेतनं रिटायर्ड करण्याचा प्रयत्नही होतोय असंही बोललं जातं. या मताशी म्हणजे जे कोण बोलत आहेत त्यांच्या मताशी अजिबात आम्ही सहमत नाही. कारण ज्यावेळी सरकार बनत होतं, आता या सगळ्या माझ्या चर्चेवरनं काही विद्वान लोक असं म्हणतील की उदय सामंत शिवसेनेत कधी आला, 8.5 वर्षापूर्वी आला, त्याला कुठे अजून अक्कल आलेली आहे. हे सगळं ठीक आहे, परंतु एक थर्ड पर्सन म्हणून जर विचार केला तर हे सरकार स्थापन होण्याच्या क्षणापासून एकनाथ शिंदे साहेब असतील, रामदास भाई असतील, अडसूळ साहेब असतील किंवा अन्य नेते मंडळी असतील, ते नैसर्गिक युती करा हाच आग्रह करत होते. अनैसर्गिक युती करू नका अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती आणि त्याच्यातनं हे सगळं निष्पन्न झालेलं आहे. हेच जर पूर्वी घडलं असतं तर अशी वेळच आली नसती. पूर्वी ज्या वेळेला घडलं म्हणजे बाळासाहेब असताना आपण पाहिलं की भुजबळ गेले, छगन भुजबळ गेले, त्यावेळेला मोठा राडा झाला होता. राणे गेले तेव्हाही. राज ठाकरेंच्या वेळेला तेवढा म्हणजे दोन्ही गट आमने सामने तितकेसे फारसे येताना आपल्याला पाहायला मिळाले नाही. पण यावेळेला मात्र उद्धव ठाकरेंनी म्हटलं की कुठेही काहीही विरोध करण्याची गरज नाही. आमदार येत आहेत गुवाहाटीवरून, त्यांना येऊ द्या, त्यांना आपला जल्लोष साजरा करू द्या, त्यांना आपल्या विजयाचा आनंद साजरा करू द्या. शिवसैनिकांनी मात्र काहीही करता कामा नये. उद्धव ठाकरे यांची ही भूमिका तुम्हाला कुठेतरी प्रभावित करून जात नाही, अपील करत नाही? नाही, असा निर्णय जर उद्धव साहेबांनी घेतला असेल तर कौतुकास्पदच आहे. परंतु मी जे 4 दिवसामध्ये होतो त्याच्यातलं एक साधं उदाहरण मी आपल्याला सांगतो की सदा सरवणकर हे आमचे सहकारी आहेत. ज्या दिवशी हा प्रकार घडला ते मुंबईमध्ये आंदोलन करायचं ठरलं आणि नाईलाज असताना, मनामध्ये नसताना देखील सदा सरवणकर साहेबांनी ते आंदोलन केलं आणि दुसऱ्या दिवशी ते गुवाहाटीला गेले. त्याच्यामुळे आंदोलनं झाली नाही त्याच्यातला भाग नाही, आंदोलनं झाली. परंतु नंतर मनाचा मोठेपणा दाखवून उद्धव साहेबांनी ही भूमिका घेतली असेल ती कौतुकास्पदच आहे. आणि हीच आमची भूमिका होती की अशा पद्धतीनं साहेबांनी स्वतःचे निर्णय जर घेतले असते तर याच्यामधनं चांगलंच निष्पन्न झालं असतं. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं की उद्धव साहेबांनी असेल, एकनाथजींनी असेल किंवा दिल्लीच्या लोकांनी असेल, हे त्यांच्या स्तरावर बोलावं आणि चांगला निर्णय. त्यांनी आपल्या स्वभावातही बदल केला आणि हेच कारण असेल की हिंदुत्व टिकून सुद्धा ज्वलंत विखारी विषारी हिंदुत्व कुठेही आपल्या हातून होऊ नये किंवा त्याचा प्रचार प्रसार होऊ नये अशी त्यांची भूमिका उद्धव ठाकरे यांची असू शकते, ज्या हिंदुत्वावर अनेकांनी आक्षेप घेतला. तुमचं काय म्हणणं? नक्की असू शकते ना. परंतु हिंदुत्वाचा विचार मांडत असताना आमच्या 50 लोकांमध्ये अब्दुल सत्तारजी देखील आहेत, त्यांना देखील ती भूमिका पटलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्याचा परिपाक असा आहे की याच्यातनं जर काय चांगलं घडवायचं असेल की चांगल्या दिशेनं जायचं असेल तर वरच्या स्तराच्या सगळ्या नेत्यांनी बोललं पाहिजे आणि बाकीच्यांनी जे काय डुक्कर, कुत्रे, नालीतली घाण, मर्डर होतील, बळी जातील, 40 लोकांचे पोस्टमार्टमच महाराष्ट्रात आल्यानंतर केले जातील, हे जे काय आहे हे मला असं वाटतं की थांबवलं पाहिजे. अर्थात आणि अशा भाषेचा जो स्तर घसरला राजकारणातला, त्याला अजिबात कोणाचीही मनाचीही पसंती नाही. समाजातल्या लोकांनीही त्याचा निषेध केलाय. हे मी तुम्हाला राजकारणाच्या पलीकडे सांगू शकतो, कारण आम्हीही कुठे नागरिकांची आणि समाजाची मतं कुठेतरी नोंदवण्याचा प्रयत्न करतो किंवा ती मांडण्याचा प्रयत्न करतो आमच्या टीव्ही स्क्रीनवरती. तर अशा प्रकारची भाषा अजिबात कुठेही बोलता कामा नये, खास करून राजकारणात आणि समाजकारणात सुद्धा. खूप धन्यवाद उदय सामंत, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आम्हाला वेळ दिला आणि आमच्या सर्वच प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. उदय सामंत एक महत्वाचे शिंदे गटातले आमदार आणि भावी कॅबिनेट मंत्री असतील ते. त्यांची ही मुलाखत इथेच थांबवतोय. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.